मित्रांनो, तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर घेऊन आलेला आहोत की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18,900 रुपये मिळणार आहे। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कोणते नियम आणि अटी राहणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता पीक विम्याला भरपूर पैशाचे साधन मिळणार आहे। शेतकऱ्याचे जीवन नेहमीच निसर्गाच्या खेळावर अवलंबून असते। कधी दुष्काळाची झड तर कधी अतिवृष्टीचा धक्का। या सर्व आव्हानांना तोंड देताना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते। अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे शेतकऱ्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पीक विमा योजनेअंतर्गत प्रत्येक हेक्टरी जमिनीसाठी शेतकऱ्यांना 18,900 रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळू शकते। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पीक नुकसानाची भरपाई यामध्ये करण्यात येईल। शेती क्षेत्रासाठी विमा संरक्षण ही गरज आहे। हवामान बदलच्या या काळात पावसाचे नियमित स्वरूप, अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते। यासाठी सरकारने पीक विमा योजनेची रक्कम रचना केली आहे, जी शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करते। गारपीट, पूर, कीटकांचा प्रादुर्भाव, रोगराई अशा विविध कारणामुळे पिकाचे नुकसान झाले तरी या योजनेतून भरपाई मिळते। प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि महाराष्ट्राची 1 रुपया पीक विमा योजना या दोन्ही कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे। परंतु यामध्ये राज्य सरकारची 1 रुपयात पीक विमा ही योजना सध्या बंद करण्यात आलेली आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला माहित आहे। पीक विमा योजनेची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अत्यंत कमी प्रीमियम दर। खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना केवळ 2% आणि रब्बी पिकासाठी 1.5% प्रीमियम भरावे लागते। उर्वरित सर्व खर्च केंद्र आणि राज्य सरकार समान प्रमाणात उचलते। महाराष्ट्रातील 1 रुपया विमा योजनेत तर प्रति हेक्टरी फक्त 1 रुपया भरण्याची शेतकरी संपूर्ण हंगामभर विमा संरक्षण मिळू शकते। ही जी 1 रुपयाची रक्कम आहे ती यावर्षी बंद करण्यात आलेली आहे। या सुविधेमुळे राज्यातील लाखो लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून वाचवता येत आहे। कमीत कमी जास्तीत जास्त संरक्षण हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। विमा भरपाईसाठी गणना पद्धत। विमा योजनेअंतर्गत मिळणारी भरपाई ही एकसमान असून ती अनेक घटकांवर अवलंबून असते। पिकाच्या प्रकारावर, नुकसानीच्या टक्केवारीनुसार आणि जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ही रक्कम ठरवली जाते। विमा कंपन्यांचे तज्ज्ञ तसेच कृषी विभागाचे अधिकारी मिळून शेतातील नुकसानाचे संरक्षण करतात। जर एखाद्या शेतकऱ्याचे पिकाचे 50% नुकसान झाले असेल तर विम्याची एकूण रकमेच्या 50% भरपाई दिली जाते। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आता उपग्रह प्रतिमेच्या नुकसानांचे मूल्यमापन अधिक वैज्ञानिक पद्धतीने केले जात आहे, त्यामुळे अचूकता वाढवली जात आहे। शेतात पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत याची नोंदणी करणे आवश्यक आहे। ही नोंद प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन करता येते। याशिवाय शेतकरी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधूनही तक्रार नोंदवू शकतो। नोंद झाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतावर थेट पंचनामे करतात। या तपासणीच्या आधारे अंतिम भरपाई ठरवली जाते आणि शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाते। डिजिटल युगात ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि जलद केली जात आहे। यामध्ये ई-पीक पाहणी सुद्धा जोडण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांचे त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासण्यासाठी pmfby.government.in या संकेतस्थळावर जाणे आवश्यक आहे। वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर विभागात राज्य, जिल्हा, पीक हंगाम आणि वर्षे याची माहिती भरावी लागते। त्यानंतर अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक टाकल्यास संपूर्ण माहिती उपलब्ध होते। या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नसते आणि घरबसल्या सर्व माहिती मिळू शकते। तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सरकारी योजनांमधील पारदर्शकता वाढवली जात आहे। पीक विमा योजना केवळ काही विशिष्ट परिस्थितीपुरती मर्यादित नाही। ही योजना पेरणीपूर्व काळापासून ते पेरणी कापणीच्या काळापर्यंत सर्व टप्प्यांना कव्हर करते। दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, भूस्खलन, कीटकांचा प्रादुर्भाव, विविध रोगराई, ढगफुटी, वादळ अशा सर्व नैसर्गिक आपत्तीचा समावेश या विमा योजनेत आहे। वाढत्या हवामानाच्या बदलामुळे हे आर्थिक संकटात शेतकऱ्यांना सापडू नयेत या उद्देशाने ही योजना राबवली जाते। शेतकऱ्यांना अफवावर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत स्रोताकडून मिळालेली माहिती घ्यावी। अर्ज भरताना सर्व तपशील अचूक करणे गरजेचे आहे, कारण चुकीच्या माहितीमुळे दावा फेटाळला जाऊ शकतो। नुकसान झाल्यावर त्वरित नोंद करणे अनिवार्य आहे, कारण नंतर केलेली नोंद मान्य होत नाही।
विम्याची मुदत संपण्यापूर्वी नोंदणी नूतनीकरण करणे देखील आवश्यक आहे. कोणत्याही अडचणीत विमा कंपन्यांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, कारण की तुम्हाला लवकरात लवकर पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळणे हे खूप आवश्यकता मानली जाते. कारण नुकसान भरपाईची गोष्ट हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात माहीत आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना काही जास्त प्रमाणातच दुःख सोसावे लागतात. तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जे पण अधिकृत वेबसाईट आहे त्यांच्यावर आपले कामं आणि नोंदणीकृत करावी. जसे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यासाठी ही सर्वात आनंदाची बातमी होती की त्यांना लवकरात लवकर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.